दिवाणी दाव्यातले मुद्दे हे अत्यंत महत्वाचे असतात. वादीचा दावा आणि प्रतिवादी किंवा अनेक प्रतिवादींची कैफियत याचा एकत्रित विचार, एकत्रित अभ्यास करून न्यायालय प्रत्येक प्रकरणातले मुद्दे हे निश्चित करत असते. सर्वसाधारणतः निशाणी 5च्या अर्जाचा जो काही बरा वाईट निकाल असेल, तो झाला की मुद्दे निश्चित करण्यात येतात. आता या मुद्द्यांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. कारण एकदा का मुद्दे निश्चित झाले, की प्रकरण कोणत्या दिशेने जातंय याचा आपल्याला त्याच्या आधारे अंदाज येऊ शकतो. कारण कोणत्याही दाव्याचा निकाल हा त्या मुद्द्यांच्या द्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं याच स्वरूपात असतो. साहजिकपणे वादी असो किंवा प्रतिवादी असो, ह्या दाव्यात आपण जे काही मांडलेलं आहे, त्या सगळ्या आपल्या मांडलेल्या कथनापैकी किती कथनाचा न्यायालयाने मुद्दे निश्चिती करताना विचार केलेला आहे आणि आपण सादर केलेल्या कथानकापैकी किती कथानक न्यायालयाने ग्राह्य धरलेलं आहे, त्याचे मुद्दे बनवलेले आहेत, हे आपल्या पटकन लक्षात येतं. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेवावी, की कोणत्याही दाव्याचा निकाल हा निश्चित केलेल्या मुद्द्यांएवढाच मर्यादित असतो. ज्या गोष्टींचा मुद्दा निश्चित झालेला आहे, त्याचाच फक्त निकाल येतो. दावा किंवा कैफियत यामध्ये समजा तुम्ही काहीतरी लिहिलेलं आहे, तुमच्या दृष्टीने तो अनन्यसाधारण महत्वाचा मुद्दा असेल, पण मुद्दा निश्चितीमध्ये जर तो मुद्दा आलेलाच नसेल, तर त्या मुद्द्यावर निकाल येणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. काही परिस्थितीमध्ये जर निश्चित झालेले मुद्दे बदलायचे असतील, तर मुद्दे पुन्हा निश्चित करण्याकरता तुम्हाला अर्ज देता येतो आणि तो जर अर्ज मंजूर झाला, तर नव्याने मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि नव्याने निश्चित झालेल्या मुद्द्यांवर निकाल देण्यात येतो. महत्वाचं म्हणजे एकदा मुद्दे निश्चित झाले, की कोणते प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि कोणत्या प्रश्नांवर उत्तर देणारा निकाल येणार आहे, हे आपल्याला पटकन समजतं आणि त्या अनुषंगाने वादी किंवा प्रतिवादी आपल्या साक्षी पुराव्यांची जुळणी किंवा मांडणी याची तयारी करू शकतात. म्हणून मुद्दे निश्चिती आणि मुद्दे निश्चितीचा अभ्यास हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे.